कधी कधी असं वाटतं, आमची शाळा कौलाची होती. आमच्या शाळेत डिजिटल टॅब नव्हता, डिजिटल बोर्ड नव्हता, बसायला बेंच नव्हते, प्यायला आरो फिल्टर नव्हतं, सोलर लॅम्प नव्हतं, अभ्यासाला टॅब नव्हती. शाळेत शिकवायला येणारा शिक्षक पायी येत होता, शिकवायला येणारी शिक्षिका पायी येत होती. हे सगळं जरी आमच्या शाळेत नव्हतं तरी शाळेत आम्हाला शिकवणारी आमची बाई आम्हाला आई वाटत होती. एवढे संस्कार मात्र आमच्या शाळेत शिल्लक होते. शाळा 4 मजली झाल्या, पण 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेतला कर्मचारी अत्याचार करतो. ही दयनीय अवस्था कानाला येते. 25 वर्ष अगोदर 6 वर्षाच्या 3 वर्षाच्या पोरीवर अत्याचार झाल्या ह्या बातम्या नव्हत्या. आता पेपर नाही अत्याचार अशी. काय सांगा, त्याला कारण ज्ञानोबा तुकोबारांकडे पाठ घेणार. ज्ञानोबा तुकोबारांकडे ज्ञान पाठ फिरवली त्याचा सत्वगुण पडून जातो. कीर्तन हे काही देव होण्याकरता नाही, आपण देव होऊ शकत नाही महाराज, आपण खोडीचे माणसं. कीर्तन, प्रवचन, भजन अंतःकरणातला हरवलेला सत्वगुण जागा करण्याकरता आहे. भजन करूनही ज्याच्या अंतःकरणात सत्वगुण जागा होत नसेल त्यानं समजावं आपलं भजन वर पण येईल. भजन माणसाला सत्वगुणाकडे घेऊन जातो. भजनाचा अर्थच असा आहे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. ओ सादर वर्णावी. बोले बाबा संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. कीर्तनाचा अर्थ येतो, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, अंतरी श्री हरीची. कीर्तनाला आल्यावर अंतःकरणात जर तुकोबाराय ज्ञानोबारांविषयी प्रेम निर्माण होत असेल तर कीर्तन. आता सगळा देखावा आहे, लाखो रुपयाचा खर्च आहे, हे नाटक आहे महाराज.